इंडिगो एअरलाइन्सचा गोंधळ जोरात सुरू आहे। गेल्या काही तासात त्यांच्या शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्या, त्यामुळे लोकांची प्रचंड धावपळ झाली। विमानतळावर भन्नाट गर्दी आहे। या गोंधळाचा फटका आता आमदार आणि मंत्र्यांनाही बसतोय। उद्या नागपूरचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय, म्हणून राज्यभरातले नेते नागपूरला जायला निघालेत। पण इंडिगोने केलेल्या भोंगळ कारभारामुळे त्यांचे प्लेन्स पूर्ण बिघडलेत। अगदी आदित्य ठाकरेही यामध्ये अडकलेत। त्यांनी मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी इंडिगोचं तिकीट घेतलं होतं, पण फ्लाइट्स रद्द झाल्या आणि त्यामुळे त्यांना एअर इंडियाची फ्लाइट घेऊन रात्री नागपूरला जावं लागणार आहे। फक्त तेच नाही तर अनेक आमदारांच्या इंडिगो फ्लाइट्स रद्द झाल्यात, त्यामुळे काही जण ट्रेनने गेले, काही रस्त्याने गाडीतून गेले, तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भाजप आमदारांनी थेट चार्टर्ड विमान वापरलं। कोकणातील भास्कर जाधव तर ट्रेननेच पोहोचले। संजय राठोड आणि अनिल परब यांनीही रेल्वेचा पर्याय निवडला। काही जण समृद्धी महामार्गाने निघाले। सचिन अहिर यांनी यावर टीका केली की सत्ताधाऱ्यांसाठी खासगी जेटची सोय करतात आणि दुसरीकडे इंडिगोच्या गोंधळावर सरकार म्हणतं की हा त्यांच्या खालील विषय नाही। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मात्र म्हणाले की इंडिगोने नियम पाळले नाहीत, म्हणून हा प्रकार झाला। आणि दरम्यान सामान्य लोकांना मात्र इंडिगोच्या गोंधळाचा आजही प्रचंड त्रास चालूच आहे।